माळशेज घाटात 2 कारच्या धडकेत 4 जण जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान। माळशेज घाटातील आंब्याच्या वळणाजवळ सोमवारी समोरासमोर 2 कारच्या भीषण धडकेत 4 जण जखमी झाले। अपघात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। उल्हासनगरहून इर्टिगा कारने अहिल्यानगरला जाणारे पंढरीनाथ दहातोंडे आणि चालक रंजन जाधव हे घाटात पोहोचले असता समोरून येणाऱ्या 21 वर्षीय हरीश अमजद पठाण याने बेपर्वाईने भरधाव वेगात कार चालवत आपली लेन सोडून इर्टिगाला जोरदार धडक दिली। चालक रंजन जाधव यांनी प्रसंगावधान राखून गाडी नियंत्रणात ठेवल्याने मोठी जीवितहानी टळली। मात्र धडकेत दोन्ही वाहनांतील 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। प्रत्यक्षदर्शी आणि चालक रंजन जाधव यांच्या तक्रारीवरून निष्काळजी वाहनचालन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। आंब्याच्या वळणावर जात असताना थोडं जोरात समोरची गाडी ऑनच आहे ना? मला ऑन आहे ना? बस कट करा म्हणजे कळेल। तिला सांगितलं होतं मी बस थांबा आणि आतमध्ये जाऊन घ्या। कट करा 1.5 मध्ये घ्यायचं बघा पाहिजे झालं। पुढे अपघात आपला आज अपघात झालाय तो किती वाजता झाला? तो सकाळी सुमारे 10:45 सुमारास झाला। 10:45 हो। मग अपघात सकाळी जात असताना उल्हासनगरवरनं अहिल्यानगर येथे जात असताना आमची गाडी मोरुशीच्या पुढं आंब्याचं वळण आहे, त्या वळणावरती आम्ही जात असताना समोरनं XL6 गाडी आली आणि जोरदार आम्हाला धडक दिली। म्हणजे तुम्ही तुमच्या लेनमध्ये आम्ही होता? आमच्या लेनला होतो, समोरच्या व्यक्तीला त्याची गाडी कंट्रोल नाही झाली, ती डायरेक्ट आमच्या अंगावर येऊन धडकते। अच्छा। आणि आम्हाला साईड मारायला पण जागा नव्हती, तर डायरेक्ट त्यांनी धडक दिल्या आम्ही डिवायडरला जाऊन गाडी आमची अडकली। जर डिवायडर नसतं तर आमची गाडी खाली घाटाच्या खाली गेली असती। आता तुमची काय मागणी? आता नाही वाहन चालक म्हणजे तो 18 वर्षावरील होता की कसा? 18 वर्षावरीलच होता। 18 वर्षावरील आता तुमची काय मागणी? त्या समोरच्या शिक्षा काय व्हायला पाहिजे, कशा प्रकारे व्हायला पाहिजे? हा तुमच्याकडे तो जो नुकसान झाला, हा तुम्ही जायबंदी झालेला, बऱ्याच प्रकारे तुमचं नुकसान झालेलं आहे, त्या संदर्भात तुमची काय मागणी की त्यांच्यावर काय कुठली कारवाई आमची एवढीच मागणी आहे की त्यांनी चूक केली, पण आमचं जे काही नुकसान भरपाई आहे, नुकसान भरपाई झाली पाहिजे। आणि त्यांना कुणाला मार लागला त्याच्यामध्ये? मार आम्हाला आता हे जे मार लागले हे कोणी मालक बोला। म्हणजे आता तुमचं जे वाहन चालक होतं ते तुमच्या लेनमध्ये आला बरोबर, त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? पहिले पोलिसांना कळवलं? पोलीस किती वेळात आले? घटना ठिकाणी ते जवळ अर्धा तासाने आले, अर्धा तास 20 मिनिटांनी आले। मग आता तुमच्या बरोबर हे यांचं नाव काय? यांचं नाव आहे पंढरीनाथ दहातोंडे। हां। त्यांना कुठे कुठे दुखापत झाली? त्यांच्या छातीला मार लागलाय, बरगडीला लागलाय आणि पायाला लागलाय, माझ्या डाव्या हाताला लागलाय आणि माझ्या पण बरगडीला लागलाय। अच्छा, MLC करून पोलीस स्टेशनला कळवली का? हो, कळवली, त्यांनी FIR करून दर्ज केला। आणि आमची एवढीच मागणी आहे की असं आयंदा न घडू म्हणून कठोर कारवाई झाली पाहिजे। म्हणजे बेजबाबदारपणे असं तुमचं म्हणणं आहे की गाडी बेजबाबदारपणे चालली असं? बरं। आता मग तुमची पोलिसांनी FIR घेतली आहे ना? घेतली आमची FIR। बरं, गाडीचा अंदाजे किती नुकसान झालं तुमचं? अंदाज आता अजून काही सांगता येत नाही, तरी एक अंदाज आहे असं 2 लाखाच्या आसपास। म्हणजे तेवढा ते। आणि तुम्हाला जो मार लागलाय आणि CT स्कॅनसाठी पण तुम्हाला पुढे सांगितलं ना की म्हणजे थोडासा काही मोठा त्रास असू शकतो असं काय सांगितलंय का? आता ते चेक केल्यावर माहिती पडेल पुढं काय त्रास आहे, किती आहे, काय। बरं।